पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे नागपुरात बच्चू कडू यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आले। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येईपर्यंत लढाई सुरूच राहणार अशा ठाम भूमिकेवर शेतकरी नेते बच्चू कडू। खरं तर त्यांची भूमिका आता पाहायला मिळते। याविषयी बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू जे भाऊ, खरं तर काल बैठक पार पडली, तारीख निश्चित झालेली। आज फुलाची उधळण अक्षरशः आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्यावरती केलेली नाही। खरं तर हा त्यांचा मेहनतीचं फळ त्यांना भेटलेलं आहे। प्रचंड मेहनत त्या शेतकऱ्यासाठी केली। कित्येक कार्यकर्त्याजवळ तो जमीन पण नाही आहे, भूमी नाही, बिचारे केळं विकणारा कार्यकर्ता याच्यात आलेला आहे, तरी तो शेतकऱ्याच्या भल्यासाठी धावत होता, मेहनत करत होता। आम्ही एकत्रित लढत होत आहे, त्याच्यामुळे तो उत्साह आहे। पण सरकारचं काम नाही का? त्यांनी जर अगोदरच हे घोषणा केली असती तर आम्ही कशाला चक्काजाम केला असता? कसं आहे, देवावरही संशय करते लोक। कोणावर सोडलं? कोणावर सोडले? छत्रपतीला लोक असं केलं तर तसं झालं असतं, ते केलं असतं असं झालं असतं। संशय करणं हा मानवी धर्मच आहे, गुणधर्मच आहे, ती मानसिकताच असतं, त्याचा विचार जास्त करू नये। आम्ही प्रामाणिकपणे लढतो ना, संपला विषय। आमचं आंदोलन संपलेलं नाही आहे। हे अधिवेशन घेऊ, कशा कशा पद्धतीनं आता सरकारला त्या इकडे घेता येईल, अधिकाधिक शेतकऱ्याला कसा फायदा करता येईल ह्यासाठी लढू ना आम्ही। जेव्हा बँकेत पैसे सरकारचे पडन खात्यात तेव्हा हा धागा सुटन, जर नाही पडले तर हा हिरवा आहे, हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे, हे लाल कधीही होऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।